welcome back to my channel, and in this video I'll be sharing with you guys how did I cure my acne and what all things that have helped me to cure it. But just a disclaimer before starting this video की जर तुम्ही हे कोणतेही products use करणार असाल तर please do a patch test before using any of these products, and maybe you can consult your dermat as well. So yes, I just wanted to clear these things first. Let's just get started with the video. Back in 2019 माझं ॲक्ने तेव्हा स्टार्ट झालं होतं अँड इकडे खूप जास्त ॲक्ने मार्क्स आले होते. ॲक्ने मार्क्स पण नाही, इन्फ्लेमेटरी ॲक्ने होता तो. अँड तेव्हा मी घरचे नुसके ट्राय करत होती अँड असे प्रोडक्ट्स पण यूज करत होते. त्याच्यातलं एक प्रोडक्ट होतं ॲक्ने स्टार. प्लीज तुम्ही नका बाय करू तो प्रोडक्ट, कारण की त्या प्रोडक्टमुळे माझी स्किन खूप जास्त ड्राय झाली होती. सो येस, आय एम जस्ट वॉर्निंग यूज गाईज, जर तुम्ही विचार करत असाल या फिर कोणी तुम्हाला सजेस्ट केला तर. सो त्या प्रोडक्ट म्हणजे मी तो प्रोडक्ट आय गेस 100 रुपीजचा होता अँड युजली तो प्रोडक्ट माझा 1 or 2 वीक्स मॅक्समध्ये तो संपून पण जायचा. सो मी फुल 1 इयर तो प्रोडक्ट यूज केला आणि माझ्या त्या प्रोडक्टमुळे ॲक्ने म्हणजे रिड्यूस झालं. बट ते असं होतं की मी जोपर्यंत तो प्रोडक्ट यूज करते तोपर्यंत माझा ॲक्ने ठीक आहे आणि द टाईम आय डोंट यूज द प्रोडक्ट म्हणजे 1 डे तरी मग ॲक्ने परत येतो आहे. सो आय जस्ट डोंट वॉन्टेड की म्हणजे मी इतकं जास्त त्या प्रोडक्टला हे करू की म्हणजे मी फुल त्याच्यावरती अवलंबून होती. सो आय डोंट वॉन्टेड दॅट थिंग. 2020मध्ये त्या रिझनमुळे डर्मॅटकडे गेली बिकॉज आय वॉज लाईक की लेट सी की कशामुळे हे सगळं होतं आहे. सो मे बी प्रॉब्लेम्स जर मला कळाला रिअल प्रॉब्लेम तर आय वुड मे बी रिड्यूस किंवा काही मी कमी करेल. सो मला डर्मॅटने सांगितलं की तू डेअरी कमी कर आणि आय ट्राय डुईंग दॅट. बट ते तेव्हा इव्हेंच्युअली माझ्याकडनं इतकं झालं नाही. बट डर्मॅटने मला मेडिकेशन्सवरती ठेवलेलं. ऑल्सो त्यांनी 2-3 प्रोडक्ट्स सांगितले जे मी तुम्हाला सांगणार आहे आता. सो फर्स्ट प्रोडक्ट त्याच्यातलं होतं क्युटी शाईन फेस वॉश. सो मी त्याचा इन्सर्ट करेन समवेअर ओवर हिअर पिक्चर. सो तो होता तो प्रोडक्ट आणि सो ॲक्च्युली त्या प्रोडक्टमुळे खूप जास्त लाईक सीबम प्रोडक्शन जे होतं ते रिड्यूस करतं. परत ॲक्ने मार्क्स असतील ते रिड्यूस करतं. द सेकंड वन वॉज सेटाफिल क्लेन्झर. ॲक्च्युली आता तर तो सगळेच यूज करतात. सो तेव्हा तो आय गेस न्यू प्रोडक्ट होता, मे बी मला नव्हता माहीत असेल. सो या, अँड द थर्ड वन वॉज बेन्झॉल पेरॉक्साईड. सो द बेन्झॉल पेरॉक्साईड तो जो प्रोडक्ट आहे तो डर्मॅट तुमच्या स्किनच्या प्रमाणे तो बेन्झॉल पेरॉक्साईड हे करतं, रेकमेंड करतं. सो मला जेवढा रेकमेंड केला आय वुड नॉट सजेस्ट यू टू यूज दॅट. गो टू युअर डॉक्टर अँड कन्सल्ट देम आणि नंतर यूज करा. प्लीज डू युअर ओन रिसर्च अगेन. सो ते जेव्हा झालेलं तेव्हा माझं सगळं चांगलं चालत होतं. देन आय डिसायडेड टू कम इन द म्हणजे US ला यायचा मी विचार केला तेव्हा. सो अगेन लाईक वेदर चेंज झालं, त्याच्यानंतर सगळं इकडे न्यू होतं. ऑल्सो इकडच्या पाण्यामध्ये खूप जास्त लेड आहे आय जस्ट फील, आणि इथे हार्ड वॉटर पण आहे. दॅट इज द रिझन माझं ॲक्ने थोडा पुन्हा यायला लागला. बट इतका नव्हता जास्त आला, पण तरी थोडासा असं ट्रिगर झाला होता तेव्हा. म्हणजे 2020मध्ये जेव्हा मी इंडियामध्ये होते तेव्हा सगळं ठीक चाललेलं, म्हणजे थोडा कमी झालेला. बट स्टील मी इकडे येऊन ते प्रोडक्ट यूज नाही केले बिकॉज आय वॉज लाईक आता झालं आहे ते. बट मी मेडिकेशन्स पण स्टॉप केले होते. मे बी दॅट वॉज द रिझन ॲक्ने पुन्हा ट्रिगर झाला असेल 2021मध्ये. सो इकडे आल्यावरती ॲज आय सेड की पाण्याचा पण प्रॉब्लेम होता, एव्हरीथिंग हार्ड वॉटर होतं इकडे. सो मी इकडे ॲक्च्युली पार्ट टाईम जॉब फूड इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. तर त्याचं जे म्हणजे हार्ड हे असतं ना, वेप असते फिर वाफ असतो ते म्हणजे असं तोंडावर यायचं सकाळी सकाळी. सो ते युजली मी ते 10 hours तरी काम करायची, 5-10 hours. तर त्याच्यामुळे मला खूप जास्त पुन्हा ॲक्ने स्टार्ट झाला होता अगेन इन 2021. ऑल्सो आय फील लाईक मी मेकअप पण त्या ड्युरेशनमध्ये करायची
खूप जास्त आय फील सो ते पण एक आहे ॲकनेसाठी रिझन. डोंट यूज मेकअप्स. आणि जर तुम्ही मेकअप जर तुम्ही मेकअप यूज करत असाल तर प्लीज बघा त्याचे इन्ग्रेडियंट्स, की काय काही प्रोडक्ट्स ॲक्ने प्रोन स्किनसाठी नसतात आणि आपण मे बी ते यूज करतो. दॅट इज द रिझन ॲक्ने येऊ पण शकतो. सो ते पण एक रिझन आहे. सो मी तेव्हा 2022मध्ये ॲज आय सेड मी फूडमध्ये पण काम करते, मेकअप पण जास्त यूज करत होती. सो त्याच्यामुळे काय 2023 एंडपर्यंत माझं ॲकने कमी नव्हता झाला. बट लास्ट इयर वेन आय ट्राईड रिड्युसिंग मेकअप, म्हणजे मी मेकअप पण कमी करायला लागली. मी तो जॉब सोडला आणि माझा फुल टाईम जॉब लागला. सो आय वॉज डुईंग वर्क फ्रॉम होम. त्याच्यानंतर माझं ॲकनी थोडासा ठीक व्हायला स्टार्ट झाला हळूहळू. बट आय वॉज स्टील डुईंग मेकअप. दॅट इज द रिझन आय फील सो इतकं प्रोग्रेस नव्हता झाला स्किनमध्ये. आणि कमिंग टू 2024 नाव आय फील लाईक माय स्किन इज लिटल बेटर. मतलब अजूनही मी ट्राय करते अजून बेटर करायचं. बट आय एम यूजिंग दिस ऑल प्रोडक्ट्स. सो आता मी हे सिरावेचं ॲक्ने कंट्रोल क्लेन्झर यूज करते आहे. इट help like 2% salicylic acid acne treatment. It helps to reduce blackheads and helps prevent new breakouts. Hey wala product, this is really game changer product for me. Also this is the ultra light moisturizing gel. आणि हा also I was using ordinary hyaluronic acid. म्हणजे मी असं सकाळी आणि संध्याकाळी रोज यूज करत होती 2023मध्ये ते. आणि हे सगळे प्रोडक्ट्स मी 2024मध्ये स्टार्ट केले. सो दिस वर ऑल द प्रोडक्ट्स. त्याच्यामध्ये माझं ॲक्ने थोडं स्टार्ट झालं ठीक व्हायला. बिकॉज ऑक्टोबर 2023 to now my skin has really like improved a lot within. So yeah, but I would suggest you की पहिला तुमचं फूड हॅबिट्स ठीक करा. डेअरी कमी खा प्लीज. बिकॉज जब तुमची ऑइली स्किन असेल प्लस ॲक्ने प्रोन स्किन असेल तर डेअरीमुळे आय फील सो ॲक्ने ट्रिगर होऊन जातो. आय हॅव सबस्टिट्यूट लाईक नॉर्मल मिल्क टू ऑर्गॅनिक मिल्क. आय डोंट नो त्यांनी इतकं हेल्प होतं आहे का. ऑल्सो आय एम नॉट कन्झ्युमिंग शुगर ऑल्टरनेटिव्ह कन्झ्युम करते आहे मी सध्या तरी. सो हे सगळे मेजर्स मी आता लाईक इम्प्लिमेंट केले आहे मला ॲक्ने रेड्यूस करायला. अँड आय फील सो दिस क्लेन्झर हॅज हेल्प मी अ लॉट. म्हणजे स्टार्टिंग माय ॲक्ने जर्नी जेव्हा मी स्टार्ट केलं एकदम रिलिजियसली माझं स्किन केअर करायला. आणि स्किन लाईक सनस्क्रीन आणि ते जे सिरम आहे हे जे आय वॉज टॉकिंग अबाउट दिस हे पण खूप जास्त यूजफुल आहे. जर तुम्ही लाईट मॉइश्चरायझर जर शोधत असाल तर प्लीज एकदा ह्याला ट्राय. हे असं दिसतं. आय डोंट नो का फोकस नाही होते. हां सो हे असं दिसतं. प्लीज एकदा त्याला ट्राय द्या. आणि आय सजेस्ट यू ते नक्की मे बी वर्क पण करेल. यू नेवर नो. सो या दिस वॉज ऑल द थिंग्स दॅट हॅव हेल्प मी. आणि जर तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील रिगार्डिंग ॲक्ने जसं मी ह्याच्यात सांगितलं मे बी आणि काही मिस झालं असेल माझ्याकडनं तर तुम्ही क्वेश्चन्स विचारले तर आय विल शुअरली answer your questions in the like comment section below. So yeah, this was all about my acne journey starting from 2019 to 2024. आता तरी ॲक्च्युली सगळं चांगलं टचवूड सगळं चांगलं चाललं आहे. बट आय डोंट नो की अजून कधी सो ॲक्च्युली आय फील लाईक जेव्हा पिरियड्स येतो तेव्हा कधी ॲक्ने येतोच. सो या आता पण मी थोडं ट्रायच करते दूर राहायच्या डेअरी प्रोडक्ट्समुळे. बट या आय विल सजेस्ट यू गाईज ॲज वेल. So yes, this was all about the video, and if you have any suggestions or like any other video suggestion, please let me know. I will surely do that. So yeah, bye. I hope that this video will help you in any sense. So yeah, bye.